त्याच्या जीवनावर दिवसभरावर होतो, करून बघावं. लोकांना वाटतं शांत बसायचं तर कामं कशी होते. आता शांत म्हणजे काय 24 तास बसायचं आहे का? जेवायच्या वेळ जेवायचं आहे. आपण जर म्हटलं जेवताय कसली कामं करा असं जर म्हटलं तर जेवल्याशिवाय काम कसं करणार? झोपताय कसले 7-7 तास कामं करा असं जर म्हटलं, झोप पाहिजे, जेवण पाहिजे, तसं ध्यान पाहिजे. शांतपणे बसायचं थोड्या वेळ, पुन्हा जेव्हा म्हणजे 5 मिनटं 10 मिनटं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शांतपणे बसायचं, डोकं शांत, मन शांत. तसं व्हायला पाहिजे. नाही तर आपल्याला वेळच जात नाही. मग कुणीतरी शेजारीला बोलवून आणायचं, हिला बोलवून, आपण तरी तिच्याकडे जायचं. मागणी तिची भांडीवाली काय म्हणते इथंपासून चर्चा सुरू. हल्ली भांडीवाल्याचे रेट काय झाले, पूर्वी कसे होते, आमच्या वेळेस आलं सुरू. काय ते उगाळून काय मिळणार त्याच्यापासून? त्याचा अर्थ असा की दुसरा कुठला तरी चांगला विचार ज्याचं चिंतन करावं असा विचारच समोर केला जात नाही, तशी कृत्य वाचली जात नाही, तसं श्रवण केलं जात नाही. वास्तविक विचार असा हवा की आपलं जीवन. मला काल कोणाचा फोन आला होता, त्या ह्यांचाच आला होता, मृणालींचा. तर त्यांनी ते दिलं ना, सकाळी पत्र वाचून दाखवलं. त्यांना फोन केला होता तेव्हा म्हणल्या, मी आता ह्या अवस्थेत सुद्धा मी काहीतरी दुसऱ्यासाठी काय करता येईल असा विचार करत असते. तर मला बाकीचे म्हणतात तुला बरं नाही तर तू कशाला हे घडपड करतेस. तर म्हटलं अजिबात असं समजू नका. स्वतःचा विचार न करता जी व्यक्ती दुसऱ्यासाठी झटत असते हा साधनेचा एक भाग आहे म्हटलं. ते म्हटलं तुम्ही सांगताय ना, बरं झालं, मी आता त्यांना सांगीन. मला असं वाटतं मी बरोबर करते का नाही असं मला शंका होती. म्हटलं अगदी बरोबर आहे. प्रत्येक मनुष्य फक्त स्वतःचा विचार करत असतो, माझं कसं ठीक चालेल. घरात देखील आपला इगो, मी म्हणते ते संपताय का नाही, माझं म्हणणं काय, हे जोपर्यंत चाललेलं आहे. आणि त्याच्या उलट स्वतःचा विचार न करता दुसऱ्या आडल्या नडल्या माणसासाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा जो विचार करायला लागतो तो हळूहळू देहबुद्धीतून सुटत जातो. आणि जितका स्वतःचा विचार करतो तितका बॉडी सेंटर. आज ही साडी नेसायची का उद्या ती नेसायची, आज हे खायला करायचं का ते खायचं. हंतुनावर पडलं तरी सकाळी झाले की दुपारी काय खायला करायचं, दुपार झाले की संध्याकाळी काय करायचं. ते आत्ताच मगाशी एक वाक्य देण्यात, तर वी लिव्ह टू ईट, म्हणजे आपण जगण्यासाठी खातो का खाण्यासाठी जगतो विचार करायला पाहिजे. संत सांगतात देह धारणेपुरतं आवश्यक आहे तेवढं खावं. पण आपल्याला तर इतके प्रकार झालेले आहेत की ते पोटच लहान वाटतं, आणखीन काही पाहिजे, आणखीन काही पाहिजे. झालं ते पचवण्यासाठी औषधं खायची. पुन्हा डॉक्टरांचंही बरं चालतं, हॉटेलवाल्याचंही बरं चालतं, खाणाऱ्या माणसाचं हा खातोय. याचा अर्थ असा जीवन कसं जगावं हेच कळत नाही. कशासाठी जीवन जगायचं, नरजन्म कशासाठी आहे ह्याची जाणीवच नाही, कल्पनाच येत नाही. नरजन्मात येऊन काय करायचं आहे. या ऐकली असेल कोणी तर ते सपट महाचर्चा चालते हां टी व्हीवरती, ती सहज मी लावली तो सुरू होता. तो आज जो विषय होता तो पंढरपूरच्या मंदिरामध्ये, ते जर बाजूला ठेव, आवाज येतो त्याचा, आवाज पिशवीचा आवाज येतो. हां हां हां. तर पंढरपूरला सगळे मंडळी जमले होते आणि तिथं त्या देवळातच त्यांनी ती चर्चा घेतली होती की संत वाङ्मय ते नेमकं काय शिकवतं, त्याच्यात त्रुटी आहे का, उलटसुलट विचार सांगले होते. जवळजवळ तासभर चाललं होतं, अर्धा पाऊण तास ते. तर त्याच्यात काही काही गोष्टी चांगल्या सांगितल्या गेल्या. एक म्हणजे एकाने असे रांकेत उभे राहिलेले होते, तेव्हा एकाला थांबवून त्यांनी विचारलं की आताच्या काळामध्ये तुम्हाला संत कोण दिसतात. तर त्यांनी शांतपणे सांगितलं की नाथ तुकोबा सगळे होऊन गेले, आता आम्हाला एकही संत दिसत नाही. स्पष्ट सांगितलं त्या माणसाने, आम्हाला एकही संत दिसत नाही म्हटले. हा एक विचार त्यांनी सांगितला. दुसऱ्या एकाने सांगितलं की अशा का स्थिती होती. आज सुद्धा तोच आपण प्रश्न विचार करणार आहोत की अध्यात्माची लाट आलेली आहे, प्रवचनं चालले, कीर्तनं चालले, पुस्तकं आहेत, संत वाङ्मयावर बोलतायत, व्याख्यानं देत आहेत. परिणाम काय, हे आता मारामाऱ्या, जाळपोळी, काय परिणाम होतोय का बघा ना समाजावर, का होत नाहीये. तर एकाने सांगितलं की उक्ती आणि कृती याचा मेळ नाही. म्हणजे जे प्रवचनं करतायत, जे बोलतायत ते नुसते बोलतायत, त्यांच्या कृतीत ते काही उतरत नाही. आणि इट इज अ फॅक्ट, वस्तुस्थिती आहे.
साधना करतात म्हणतो, साधक म्हणतो, तिथं सुद्धा तुझं माझं मत्सर द्वेष स्पर्धा हे जे काही आहे ना हे अभिप्रेत नाही आहे. शाळेमध्ये अभ्यासात ठीक आहे, आपण चांगला अभ्यास करायला पाहिजे, मार्क मिळवायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये दुसऱ्याशी मत्सर करायचं कारण नाही काही. माझा मी अभ्यास करेन, चांगले मार्क मिळवेल, एवढं लक्ष ठेवायचं. बरोबर आहे का नाही? आता आपण डान्स शिकतोय असं म्हटलं तर चांगलं शिकायचा प्रयत्न करायचा, पण दुसऱ्याचं जळायचं काही कारण नाही काही. हेल्दी कॉम्पिटिशन ज्याला म्हणतात ते हेल्दी झाली बाजूला, आणि सगळीकडेच कॉम्पिटिशन सगळ्याच पातळ्यावर. परमार्थात देखील हा संत का तो संत, हा सद्गुरू का तोच बांधतात. सगळे सद्गुरू एक आहेत. ज्याला बोध झाला ना त्यांच्यामध्ये फरक नाही. ते म्हणतात तो काय मी काय एकच. एकदा मला आठवतंय पावसला कोणतरी गेलं होतं आणि काहीतरी झालं तर स्वरूपानंदाने म्हणाले विषय निघाला, स्वामी समर्थ आहेत ना, माझंच रूप आहे तिथे, जा तिथे. म्हणजे ते कधी खरा डॉक्टर असेल. आमचे हे काय आहेत ना प्रशांत सुरू आहेत ना, दुसऱ्या कोणीतरी कालच कोणाचं तरी औषध घेऊन त्यांनी सांगायला गेले की अमक्या अमक्याचं औषध असं असं दिलेलं आहे असं, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे जे डॉक्टर आहे वैद्य आहेत ना ते अतिशय चांगले आहेत, तेव्हा त्यांच्याकडे औषध घेत असलात तर माझ्याकडे येण्याचं काही कारण नाही, तुम्ही त्यांचंच औषध घ्या, ते योग्य सांगतील तुम्हाला. आता हे जे सांगितलं जातं ह्याला अध्यात्माचा पाया असल्याशिवाय सांगितलं जाणार नाही. पण जिथं तुम्ही जाताय तिथं चांगलं आहे, नाही तर त्याच्याकडनं उडून घ्यायचा. ते मी बघितलं ह्याच्यामध्ये सुद्धा. कोर्टात जर काही कारणाने मला काही कारण पडायचं नाही पण गेलो तर ते वकील असे मागच लागलेले असतात. अहो ते बडवे जसे त्याला लागतात ना, म्हणतो अहो आमच्याकडे, अहो आमच्याकडे, अहो हे काय आहे, जातील ना, काय करायचं ते करतील. हे जे काही ह्याला माणसाच्या विचारांची अवनती होणं म्हणतात, खाली 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 जाणं आहे. आणि ज्याला बोध आहे तो काय म्हणतो, जसं आम्ही म्हणतो तसं, ज्याचं बँकेत अकाउंट जिथं आहे ना तिथं तो जाणार. शेजारी आमच्या बँक आहे म्हणून तुम्ही जर गेलात, अहो शेजारीच आहे बँक, द्या पैसे, तर तो विचारला अकाउंट आहे का तुझं इथे, तर देणार. अकाउंटच नसलं तर काय देणार. तसं प्रत्येक बाबतीत ह्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळे उगीच कुठंतरी स्पर्धा करत राहून आणि हे करून तसं काही उपयोग नाही. आम्ही जसं म्हणतो कुणाचा अनुग्रह बा अमक्याचा आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे जाताय ना, करताय ना साधना, छान आहे, चालू राहू दे तुमची. तो जर नसेल तर सांगू बा साधना नाही काही नाही, आणि नुसतंच आपलं तुम्ही हे करत बसा, अंगारा लावा, हा धुपारा लावा, त्यांनी काय व्हायचं. ध्यान सांगतात का, नाम घ्यायला सांगतात का, गीता ज्ञानेश्वरी वाचायला सांगतात का, आणि नुसतं वाचून नाही. काल तो एकाला तर म्हणला ते अमक्याचं पारायण करतो, तमक्या पोथीचं, म्हटलं पारायण नाही, ध्यानाला बस. मग मी हे नाव घेऊ का ते नाव घेऊ, म्हटलं अरे कुठल्याही देवाचं नाव घेतलं तरी सगळे एकच आहे, एक नाम ठरवून ते नाम घे. म्हणजे इतका काही गोंधळ आहे, गैरसमज आहेत, आणि जीवनभर असं जातं गैरसमजामध्ये. काय करायचं ते कळत नाही, आणि पुन्हा म्हातारपणी कपाळाला हात लावायची वेळ येते. त्याचं कारण आपण करतच नाही. गुरु जरी मिळाले तरी आपण करत नाही. प्रत्येकाला वाटतं एवढी संसारातली गोष्ट संपली की मग आपण करू. संसारातली गोष्ट कधीही संपणार नाही, पक्क लक्षात ठेवायचं. समुद्राच्या लाटा थांबल्या की मी पोहायला पडेल असं ठरवलं तर लाटा थांबतील का? मग काय करायला पाहिजे, लाटा असतानाच पोहायला शिकलं पाहिजे. काय हो की नाही? तसं संसारातल्या सगळे प्रॉब्लेम असतानाच ते गृहीतच धरायचं, असणारच. मुळे एक दिवस तरी असं सांगा बरं, आज त्याने काही प्रॉब्लेम नाही, तरी आपण त्यावेळेला काय म्हणू, आज काही नाही पण कुणास ठाऊक झालं. म्हणजे आता आनंदात बसलेलो आहोत, राहायला जागा आहे, अंगावर कपडा आहे, जेवले, पण आज आम्ही आहोत, संध्याकाळी काय होतं कुणास ठाऊक, मी राहणार आहे कोणी कुणास ठाऊक. काल तर मुलगा आला होता, इथं काय बघितलं नाही, असाच डोक्यामध्ये घेतलाय की मी गेलो तर बायकोचं मुलांचं काय होईल. अरे आता आहेस ना तू, आता आहेस त्या आनंदात राहा. बायको छान, 2 मुलं छान, आई कुठेतरी डोक्यामध्ये ते. काल 3 वेळा फोन केला रात्रीपर्यंत, पुन्हा जरा वेळाने, ताई ते असं असं होतं. तुम्हाला कसं मिळाला पण तो फोन? तुम्हाला तुम्हाला तो भेटला होता काय? सकाळी आला होता तेव्हा होता का तुम्ही? तेव्हा होता तुम्ही? हा बरोबर, म्हणून ते विचारलं. बरं अंगाने बघा तर अगदी 6 फुटाच्या वर उंच आहे, अंगाने दिप्पाड सगळं काही आहे, पण कुठेतरी मानसिक हे. आणि असं मानसिक म्हटलं की हल्ली मानसोपचार तज्ञांकडे जातात, ते काही काही औषधं देतात, त्याने आणखी तो डिप्रेस होतो.
डिप्रेस झाला म्हणून त्याला काहीतरी याचं औषध देतात, तो आणखीनच व्हायलंट होतो, आणि व्हायलंट आहे म्हणून त्याला डिप्रेशन देतात. काय औषधं करायचे? शांत बसा ना, देवाचं नाव घ्या, शांत. मग मी हे नाव घेऊ का ते? कुठलंही घे पण शांत बस. मग म्हणाला डेला मला असं कासावीस येतं काय? म्हटलं काही झालं नाही. शेवटी त्यांना मी पाटलं सुरूंच्याकडे पाठवलं. म्हटलं तू ब्लड प्रेशर बघून ये. त्यांनी सांगितलं नॉर्मल आहे. मी म्हटलं हे बघ आता त्यांनी सांगितलंय ना नॉर्मल आहे. म्हणजे कुठं तरी डोक्यामध्ये ह्याचा अर्थच असा की एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. म्हणजे देहाने मनुष्य जेव्हा काम करत असतो डोकं रिकामं असतं, मग सगळ्या गोष्टी डोक्यात सुरू. अत्यंत आनंदाच्या क्षणात सुद्धा मुलगा छान आहे, हो पण उद्या आजारी पडेल का? त्याला ॲक्सिडेंट होईल का? बाहेर गेलेला अजून आला नाही, ॲक्सिडेंट झाला असला तर कुठे पोहोचवलं असेल? अहो आता ते झाले का काही? उगीच उगीच डोक्यात. लक्षात असं ठेवावं. जायचं आहे का तुम्हाला? जे काही घडत असतं ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तिथनं माणुसकी असते. आता ते म्हणलं जाऊ दे की जाते, आपण एवढं करू शकतो का नाही? मग आता काय मी सारखे ते आपण त्यांच्यावर असतो का? तो पुढचं बोलू नका. आता आहात ना बरोबर, मग आता तुम्ही तुमचं काम करा. लक्षात येत नाही आपल्याला ह्या बारीक सारी गोष्टी असतात, पण भगवंताच्या तिथं आपलं जे खातं असतं ना त्या खात्यात त्याचं पुण्य जमा होत असतं. लक्षात आलं? आणि ते पुण्य पुढे केव्हा ना केव्हा तरी उपयोगी पडतं. आता ते उपयोगी पडावं म्हणून करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तो आपला सहज स्वभाव झाला पाहिजे की माणसाने दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं नाही तर करायचं काय? घरात म्हातारा मनुष्य असलो कुणी, आपण त्याचं नको हांतरून घालायला, त्याला चहा कॉफी द्यायला, पाय चुपू का विचारायला नको करायला काय? आपण तरुण आहोत ना, आपण एक दिवस म्हातारा होणार. मग म्हातारा झाल्यानंतर माझं कुणीतरी करावं म्हणून आत्ता करायचं म्हणला तर त्याच्यामध्ये सुद्धा कर्मफळाची अपेक्षा राहिली, निष्काम कर्म नाही. केलं हे करायलाच पाहिजे, न केलं तर पाप आहे. केलं हे पुण्य नव्हे, आपलं कर्तव्यच आहे, करायलाच पाहिजे. सगळं विद्यार्थ्याने अभ्यास करायलाच पाहिजे, व्यायाम करायलाच पाहिजे, योग्य ते खाणं घ्यायलाच पाहिजे. लक्षात आलं? ते जर केलं नाही तर परमेश्वर बघ, परमेश्वर कुठे आहे माहिती आहे तुला? कुठे आहे सांग बरं? इथं, आकाशात नाही. लक्षात आलं का? कुठे आहे परमेश्वर? इथे आणि इथे. ध्यानाला बसायचं इथं लक्ष ठेवून. आपल्या हात आहे परमेश्वर, माहिती आहे का तुला? घरात देवात ठेवून नाही जायचं. तू बाहेर पडतीस तेव्हा परमेश्वर तुला घेऊनच बाहेर पडतो. लक्षात आहे? आणि त्यामुळे आपण चांगलं केलं तरी त्याला कळतं, वेडवाकडं केलं तरी त्याला कळतं, आणि त्याचं फळ आपल्याला भोगायला लागतं. मग मनात सुद्धा कुणाबद्दल वाईट येऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवलंस? की मनात देखील सगळ्यांच्या बद्दल चांगला पाहिजे भाव, सगळ्यांच्या बद्दल मोठ्या माणसांचा आदर पाहिजे, परमेश्वराचं स्मरण पाहिजे. जेव्हा शांत बसतो तेव्हा काय करायचं? बसलो की श्रीराम जयराम जय जयराम, त्याला हाका मारायची. तो सांभाळतो ना आपल्याला? कोण सांभाळतं? आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आई वडील असतात का आपल्या बरोबर? कोण असतं? परमेश्वर असतो. लक्षात आलं? मग परमेश्वर कुठल्याही रूपाने येऊन आपल्याला सांभाळतो. रस्त्यात पाय घसरून पडलो, आपण सायकलवरनं पडलो, आई वडील येतात का तिथंपर्यंत? जे कोणी जवळ असतात ना तोच परमेश्वराच्या रूपाने आपल्याला सांभाळत असतो. परमेश्वराला सोडायचं नाही कधी, अखंड त्याचं स्मरण ठेवायचं. बरं, आपले डोळे बघतात, कान ऐकतात, कुणाच्या शक्तीनं? सांग बरं. हां, मग तो देव आहे कुठे? हां, मग तेच लक्षात ठेवायचं. आता हे सगळं चाललंय ना, दिवा चाललाय, माईक बोलतोय, शक्ती कशाची? इलेक्ट्रिसिटीची, होय ना, वीज ना, होय की नाही? विजेच्या शक्तीनं हे चाललंय का नाही? पण वीज दिसते का आपल्याला? दिसत नाही, पण आहे का नाही? आपण म्हणतो एकदम अरे वीज गेली वाटतं, सगळं थांबलं. जे दिसत नाही पण आहे, होय की नाही? तसं देव दिसत नाही पण आहे. हे सगळे संस्कार लहानपणापासून शिकवले पाहिजे. नुसतं देवाला नमस्कार म्हटलं, कशाला करायचं नमस्कार? तर देव म्हणजे कुठं आहे, काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं कळलं पाहिजे. बरं, देव नुसता देवळात देवाऱ्यात नाही, आपल्या जवळ आहे. त्याच्यामुळे आपण बोलतो, त्याच्यामुळे आपण चालतो, त्याच्यामुळे पाहतो. म्हणून दिवसाकाठी थोडा वेळ ध्यान करावं, तर परमेश्वराची आठवण करावी. तुमची मुलगी काय? किणीकरांची मुलगी, शोभाताईंची नात. बर, तुम्ही शोभाताईंच्या जाऊ गे. तुम्ही पहिल्यांदाच आलात नाही?
मग मध्ये आली होती ती तुमची कन्या, हा. तिची प्राचीन. तुझी आई मध्ये आली होत्या त्या, तिच्यापेक्षा लागते. म्हणजे 3 मुली आहेत, दोन. 2 मुली आहेत. बरं, माझा हिशोब आईवडील येऊन गेले वडिलांचे. ते डोळ्याचं काहीतरी चाललंय ते. हा. त्यांची बर, त्यांची मुलगी. बर, मग जरा डोक्यात कमी राहतो ना, म्हातार पण झालं ना. कार्यक्रम आल्यामुळे कार्यक्रम आल्यामुळे नाही आहे. गौण गोष्टी. हा, या गोष्टींना महत्व तेवढं देत नाही काय. कुणाची मावशी कुणाची आत्या आहे ना कोणतरी. बर, सगळ्यात महत्वाचे आपण माणूस आहोत का, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माणसासारखं वागतो का, किमान तरी माणूस व्हावं. मग त्याच्या पुढे तो सज्जन मनुष्य, साधक, मग संत, फार मोठ्या मोठ्या पाहायला. पण निदान माणसासारखं वागावं. संत काय, आज तोच विषय होता, संत काय शिकवतात, संतांच्या शिकवण्यात चूक असते का, त्याच्यात काही नेऊन. तर काही लोकांनी ठाम सांगितलं संत वाङ्मयात चूक संभवतच नाही. आणखीन एक विषय आला की धर्म, संतांची शिकवण, ह्याच्यात तत्वज्ञान, ह्याच्यात काय फरक आहे. तर धर्म हा पुन्हा एक वेगळा, धर्माच्या काही कन्सेप्ट आहेत त्या, संतांच्या कन्सेप्टच्या कल्पना आहे ते धर्माशीही संबंधित नाही, थोड्याच आहे. धर्मामध्ये आपण ते 16 ओळं अमकं तमकं म्हणजे कर्मकांडावरती जास्त भर आहे. संतांच्या ठिकाणी ते नाही, सगळा प्राणिमात्र, सगळा भगवत रूप आहे, हा एकच बोध. आणि दुसऱ्यासाठी आपल्याला काय करता येईल. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून सर्वांविषयीचा कळवळा, करुणा, प्रेम, शांती, हे सगळे संतांचे गुण आहेत. म्हणून त्यांनी जेव्हा सांगितलं की संत कोणी दिसतच नाहीत आणि बसले ते कुणी, ते देगलूरकर महाराज बसले होते, ते विराट कराड होते, विवेक गळसासी, ही सगळी त्यातली जी काही कामं मिळतात, पण कुणी असं म्हणायला तयार नाही की हे संत आहेत म्हणून. त्याचं कारण ते सांगितलं गेलं नाही, ते नीट माहिती. संतांची व्याख्या काय आहे, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत. संतांना काय असे वेगळे काही हे नसतं काही, किंवा केस वाढवले पाहिजे तर कफनी घातली पाहिजे. संतत्व हे भगवंत रूप. तुम्ही भगवंतांना जशी करुणा, शांती, प्रेम, असं जसं ते गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला संत म्हणायचं. तुम्ही तांबडे कपडे घातलेत का भगवे घातलेत का निळे घातलेत, काय संबंध त्याच्याशी. अंतःकरणात काय आहे, आज प्रेम आहे का नाही ते महत्वाचं. आणि क्षमाशीलता, किती कुणी चुकला तरी पुन्हा त्याला क्षमा. आपण म्हणजे जरा बघतच असतो कुणाचं काय चुकतंय, त्याच्यावरती आपलं हाणा मारणार, आपल्याला शोधत. राजकारणात तर काय बघायलाच नको, आपलं कर्तृत्व काय सांगायचंच नाही, दुसऱ्याच्या याच्यावर कसं हारून पाडता येईल हा प्रकार चालतो. आणि त्याच्याबरोबर आणखी काय झालं माहितीये का, परमार्थात राजकारण आलंय, म्हणून परमार्थ क्षेत्र सगळं दूषित झालंय. पुन्हा त्याचे भ्रष्टाचार, नवीन नवीन एक गोष्टी येतात, वर्तमानपत्रात ते येतात. आज अमुक ठिकाणी असं झालं, आज अमुक ठिकाणी कसं झालं. त्याचं कारण त्या सगळ्या ठिकाणी खरा जो संत पुरुष असायला पाहिजे तो नाही. इतरांच्या हातात त्या सगळ्या गोष्टी जातात, पैसे, ते ठिकाण, मोठ्या मोठ्या इमारती, तिथं काय करतील ते करतील. वस्तुतः परमार्थाच्या पायावर राजकारण झालं पाहिजे, निस्वार्थ बुद्धीनं. सत्तेचा लोभ नाही, पैशाचा लोभ नाही, कीर्तीचा लोभ नाही, मानाचा लोभ नाही. खरं समाजासाठी, देशासाठी काम करायला पाहिजे. पण ते होण्यासाठी हा विचार रुजला पाहिजे. नुसती प्रवचनं करून देखील काही उपयोग नाही, आपल्यात ते मुरलं पाहिजे. आणि ध्यानाने आपण देहापासून मोकळो. ध्यानाने काय होतं माहितीये का, तो आज जो देव आहे ना तो आपल्याला सापडतो. ध्रुव किती वर्षाचा होता, त्याला नारायण सापडलं का नाही, ध्रुवाला नारायण सापडलं का नाही. हां, प्रल्हाद किती वर्षाचा होता, काय 60 वर्षाचा होता, लहान होता. त्याचा अर्थ जन्मजन्म तो करत आला आणि ह्या जन्मात तोच ध्यान डोक्यात घेतला की मला परमेश्वर भेटायला पाहिजे. भेटला. शांत बसायला पाहिजे. वळ 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 किती होती, हा ध्यानाला बसायचं सांगितलंय. बरं, आता आज कोणी काही करून दाखवणार आहे का, म्हणणार आहे. मग जरा मला विश्रांती पाहिजे जरा. त्यांनी सांगितलं. दुसरं काय सांगितलं त्यांनी, की मी कुठं कुठं राहतो. हां, त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. आपण 15 वाद्यांचा म्हणतो, अर्थ समजून घ्या. गामा विश्वचे भूतानी, त्यांनी म्हटलंय की पृथ्वी जी आहे 1/4 पाणी
3/4, 3/4 पाण्यामध्ये 1/4 पृथ्वी. वास्तविक विरघळायला पाहिजे हवाना. लक्षात आलं? पाण्यामध्ये का मातीचं ढेकूळ टाकलं तर विरघळतं का नाही, पण पृथ्वी विरघळली नाही. त्याचं कारण काय? त्या पृथ्वीमध्ये परमेश्वर भगवंत वास करून आहे, म्हणून हजारो वर्ष गेली तरी पृथ्वी विरघळलेली नाही. गामा विश्वच भूतानी धारयाम्यहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्व. ही वनस्पती जी आहे ही पोषण कशाने होती? चंद्राचा जो प्रकाश येतो त्यांनी वनस्पतीचं पोषण होतं. लक्षात आलं? आता वनस्पतीचं पोषण झालं म्हणजे अन्न निर्माण झालं. आता ते निर्माण झालेलं अन्न पचायला पाहिजे का नको? मग काय म्हणतात? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. जे सूर्यचंद्राचा प्रकाशही मी, पृथ्वीचं हे धारण करणाराही मी, जी वनस्पती पोषण होतं तेही मी, ते धान्य खाणून पचणाराही अग्नी मीच बसलेलो आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता प्राणापानो पचाम्यान्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न आहे ते मीच पचवतो. 4 प्रकारचं अन्न कुठलं माहिती आहे बरं? एक पिण्याचं, एक चाखण्याचं, एक गिळण्याचं, असे 3-4 प्रकारचं आहे. चोष्य, चोखायचं. ऊस खायचा जर झाला तर चावून खाता येईल का आपल्याला? काय करायला लागेल? त्याचा रस चोखायला लागेल का नाही? त्यामुळे काही चोखण्याचे पदार्थ आहेत, काही पिण्याचे आहेत, काही खाण्याचे आहेत, काही चाटण करण्याचे आहेत. हे सगळे जे 4 प्रकारचे पदार्थाचं पचन मीच करत असतो. आणि त्याच्यापेक्षा पुढे काय सांगितलं? सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट करून राहिलेलो आहे. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो प्रविष्ट करून आलेला आहे म्हटल्यानंतर आपण कुणाशी तरी वेडवाकडं वागणार का? वागलो तर त्या परमेश्वराला आवडेल का? कुणाला उलट बोललो, कुणाला उगीच मारलं, वेडवाकडं वर्तन केलं, त्याला दुखावलं, कुणालाही दुखावलं की परमेश्वरला दुखावलं. लक्षात ठेवावं. आपण तर सारखं दुखावतच असतो. प्रत्यक्ष तरी दुखावतो, मागून तरी दुखावतो. तुम्हाला म्हणून मी सांगते, ती अमकी अशी आहे. आता कोणी विचारलं होतं का तुम्हाला ती कशी आहे ती? आणि तुम्हाला ती तशी वाटत असेल, ती असेलच असं काही नाही. काही आपली कल्पना आहे ती. तुला ती नामदेवाची गोष्ट माहिती आहे का नाही? ते लूत लागलेलं कुत्रं होतं, तर नामदेवाने त्याला ते भाकरी ठेवली होती, ते घेऊन पळून जायला लागलं. तेव्हा नामदेव काय म्हणाले? थांब थांब, ही तुपाची वाटी घे, नुसती कशी खाणार तू रोटी? त्यांना कुत्र्यामध्ये परमेश्वर दिसत होता आणि आपल्याला माणसात देखील दिसत नाही, अशी परिस्थिती झाली. मग गीता आपल्याला ज्ञान सांगते, भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. मुंगी बघ कशी कशी चालत असते ना, ती कशामुळे चालते? आत कोण आहे? झाडं हलतात, कोण आहे आतमध्ये? मग देव नाही अशी जागा आहे का कुठे? प्रल्हादाला काय विचारलं त्याने? ह्यात आहे का नारायण? ह्यात आहे का? ह्यात आहे का? तो म्हणला आहे. मग लात मारली. त्याने लातातून आला का नाही? खांबातून प्रगट झाला का नाही? म्हणून आपल्याला सुद्धा असं सांगितलं, सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाय ठेवताना पहिल्यांदा नमस्कार करावा. आता पाय ठेवणं भाग आहे आपल्याला, पण दगड दिसला, मारली लात त्याला, दार लाथीने उघडलं, असं आपण करू का? विचार करू बरं. पाय लावताना विचार येईल का नाही? भगवंत आहे त्याच्यात. हे संस्कार लहानपणापासून शिकवले पाहिजे. त्यामुळे कुणालाही दुखवणं नाही. सगळ्यासाठी काय करता येईल आपल्याला हे बघितलं पाहिजे. म्हणून 15व्या अध्यायात शेवटी सगळं सांगितलं. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतीर ज्ञान माप. सगळं मीच आहे. म्हणून त्याला असं म्हणताय भाव. ह्याचा अर्थ काय? की कुठेही भगवंताचा अभाव नाही, तो भाव. कुठलंही ठिकाण असं दाखवता येणार नाही की इथं परमेश्वर नाही. अमका असा का वागला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या संस्कारानुरूप तो तसा वागला, तो चुकला असं आपल्याला काही म्हणता येत नाही. ठीक आहे, असं झालं बरं आहे, तसं झालं बरं आहे. पण आपण जर परमेश्वराची उपासना करत असलो, विशेषतः ध्यान वगैरे करत असलो, तर काय बरोबर काय चूक आपण शांत बसलो की आलं लक्षात येतं. हे बरोबर आहे, चूक आहे, बरोबर आहे, चूक आहे. आत त्याला विचारावं, आपलं बरोबर आहे का चूक आहे, आत विचारावं. पेपरात काही वेळा होतं का नाही, आठवतच नाही. काही वेळेला असं होतं का नाही, अभ्यास केलेला असतो पण काय आठवतच नाही त्यावेळेला, असं होतं का नाही? मग तसं होऊ नये.
मग परमेश्वराची आठवण. अगदी परीक्षेच्या वेळी नुसतं देवाला असा असा नमस्कार करून काही नाही होणार. अभ्यास करायला पाहिजे आणि मग परमेश्वराला म्हणायला पाहिजे की अभ्यास मी केलेला आहे, आता आठवून द्यायचं ते तू कर, तेवढी कृपा कर माझ्यावर. आहे तेव्हा आठवलंच नाही तर काय करणार आपण. आणि म्हणून आपण प्रवचन ऐकताना आणि करताना सुद्धा परमेश्वर सगळं आहे असं आपल्याला पूर्ण भाव आहे. आता ऐकताना इथून बाहेर पडलो रे पडलो, संपलं सगळं. स्वामी म्हणायचे जिन्याच्या पायऱ्या उतरल्या सगळं संपलं. तो भाव सारखा कसा आपल्यात राहील असा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून नामस्मरण करावं. श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं. ओम राम कृष्ण हरी म्हणावं. कुठला देव आवडतो तुला? राम कृष्ण शिव दत्त काय आवडतो? सगळे देव आवडतात. आणि सगळे देव एकच आहेत खरं म्हणजे. आता तू फ्रॉक घालून आलीस काय, स्कर्ट घालून आलीस काय, असे कपडे घालून आलीस काय, तू एकच आहेस का नाहीस? कपडे बदलले म्हणून तू बदलत नाहीस, बरोबर आहे? तसं एकच परमेश्वर कधी राम होऊन येतो, कधी कृष्ण होऊन येतो, कधी शिव होऊन येतो, कधी दत्त होऊन येतो, कधी ज्ञानेश्वर महाराज होऊन येतो, कधी समर्थ होऊन येतो. सगळा परमेश्वरच. मग परमेश्वर कुणाला म्हणायचं? जो परमेश्वरासारखं वागतो तो. ज्ञानेश्वर महाराज तसे वागत होते म्हणून त्यांना परमेश्वरासारखं म्हटलं. आपण तसं वागत नाही म्हणून आपल्याला माणूसही म्हणत नाहीत. माणसासारखा दिसतो असं म्हणतात. हा कोण आहे? हा माणसासारखा दिसतो खरा, पण पशु देखील जे करत नाही ते मनुष्य करतो. तू असं बघितलंय का? समजा बैल खात असला चारा, तर तो आपला बाजूला ठेवून दुसऱ्याचं काय असं बघितलं का? त्यांनी त्याच्याकडे किती आहे चारा असं कधी बघतो का रे? तो आपल्या पुढचं बघून खातो, हो की नाही? का त्याच्यात दोन त्यांनी पेंड्या ओढून आणल्या आणि नुसतं आणला नव्हे, संध्याकाळ उपयोगी पडतील म्हणून खाकोटीला मारून घरी आला, असं कधी झालं का? काय समोर असलेलं पोटभर खाल्लं, बरोबर आहे, पण असू देत आपल्या बरोबर, असं कधी आणल्या का उचलून? पण माणूस करतो तसं. आपलं घेतो दुसऱ्याचं. रोज वर्तमानपत्रात नाही का आज अमक्याकडे चोरी झाली, आज अमक्याकडे झाली, आज इतके लाख गेले, उद्या तितके लाख गेले. कुठनं होतं हे? आपलं आहे का ते? जे आपलं नाही त्याला हात नाही लावता का? जी वस्तू आपली नाही ती नाही. हे सगळं जे आहे हे संस्कार लहानपणापासून झाले पाहिजेत. आणि असं जे वेडवाकडं करतो ना ते केव्हा तरी फळ भोगल्याशिवाय सुटत नाही. आता जे कोण चोरी करतात ते काय शांत झोपत असतील का? सांगा ना. कारण मागावर पोलीस ते ओझं घेऊन, ओझच की ते सगळं काय जे असेल ते घेऊन फिरायचं सगळीकडे. स्वच्छ जीवन पाहिजे, प्रामाणिकपणाचं, सचोटीचं. दुसऱ्याची वस्तू आपली नव्हे. लहानपणापासून नुसतं त्यांचे लाड पुरवून उपयोगी नाही. आमच्याकडे खिशात पुष्कळ आहेत पैसे, मूल म्हणेल ते आणून दिलं. मूल म्हणे हे लाड असते नाही, संस्कार पाहिजे. खाली आई वडील दोघंही नोकरीला गेले की मुलाला काय हवं असं येताना काहीतरी घेऊन यायचं म्हणजे खुश. तर दिवसभर त्याच्यावर काय संस्कार झाले, तो कुणात वाढतो आहे, काय करतो आहे बघायला पाहिजे. बरं ही कसं कुठं करून दाखवणार आहे? मग बरोबर बघायला आली. हा मंगलला बरं नाही, त्यामुळे ती मुलं आलेली नाही. पण यावं की तुम्ही काय सांगते आवडतंय का? हा येत जावं संध्याकाळच्या रविवारी. मग काहीतरी दाखव. मग तुला काय येतंय, काय दाखवण्याजोगं येत आहे? काय स्तोत्र येतं, पाठ येतं, नाम येतं? हां बरं, पुन्हा आता येताना काहीतरी शिकून ये हळूहळू. हां आणि ते केव्हा तरी मला करून दाखव. त्याचं तर त्या ड्रेसमध्ये पाहिजे ना तो भरतनाट्यमला. नुसतं कसं करणार? येतं का नुसतं करायला? हां नुसतं नाही येणार, त्याला पेटी पेटी पाहिजे सगळं. पण ह्या ड्रेसात नाही करतायत ना. हां त्यांनी म्हणायचे ना, आपण त्यावर करायचंय. मग आता मला म्हणायला येत नाही ते काही. बरं असू दे, नको बरं आता दुसरं कोणीतरी बोला, मी सारखंच बोलते. कुणाच तरी मनोगत वगैरे काहीतरी होतं का? तुम्ही काय आणलंय का? काय असं काही नाही आणलं? सांगताय काही एखादा प्रसंग विसंग काहीतरी, स्वामींची एखादी आठवण?
खूपच आठवणी असल्या म्हणजे एकही आठवत नाही असं होतं ना. तरी एक सांगतो. हा सांगा ना. हा स्वामी समर्थांच्या जवळ म्हणतात सुंदराबाई होती, सगळं घ्यायचंच. शेवटी ते चोरीत सापडले, ते पोलीस येऊन तिला घेऊन गेले. रामकृष्णांच्या जवळ हृदय, रामकृष्णांचं दर्शन पाहिजे का, पैसे द्या, दर्शन. हे जे आहे ना, हे म्हणून ते संस्कार मुळातच पाहिजेत. लहान वयापासून प्रत्येक गोष्ट अशी हे केली गेली पाहिजे. त्याला मी एक उदाहरण सांगते. आता यांनी सांगितलं सहज म्हणून सांगते. आमच्याच घरचं उदाहरण सांगते. आमच्या भाऊ लहान मराठी पहिल्या दुसरीत काहीतरी होता, तर तो शाळेतून आला. आमच्या आईची सवय, दप्तर आल्यानं ते डबा घ्यायचं काय नाही, तर ते दप्तर काढल्यावर त्याचं एक एवढं खडूचं हे सापडलं, थोटं त्याचं होतं. ताईने विचारलं, काय रे हे खडू कुठला आणला? तर म्हणला शाळेतनं आणला. तर म्हणजे कशाला? तर म्हणजे कुणाकडे? तर म्हणजे गड्याकडे त्याला मागितला. तर ती म्हणली, आत्ता तो खडूचा तुकडा घे. त्याच्यावर आमचा गडी दिला आणि सांगितलं, आत्ता शाळेत जा आणि त्या गड्याला तो खडूचा तुकडा परत करून ये आणि ह्या पैशातनं दुकानातनं खडू घेऊन ये, त्याला काय हवेत ते, पण तो तुकडा त्याला परत देऊ नये. पुन्हा काय विषाद आहे की दुसऱ्याची वस्तू आणील. आणि स्वामी नेमण्याच्या ऑफिसची रबरं, खोडू, कागद जणू आपलेच खाकुटीनं मारून घरी घेऊन येतात. त्याच्यावर पत्र लिहितात, त्याची तिकीटं लावतात. ऑफिसचा माल आहे ना तो, तुमचा अधिकार नाही त्याच्यावरती. म्हणजे ही जी बारीक बारीक गोष्टीतून आहे ना, हे संस्कार पाहिजेत की जे आपलं नाही ते नाही, आपलं उलट दुसऱ्यासाठी द्यायचं आहे, दुसऱ्याचं घ्यायचं नाही आपण. आणि हाच बोध पुढे जाऊन परमार्थामध्ये कुणाचंही ऋण घ्यायचं नाही, आपल्या मुलाबाळांचं सुद्धा ऋण घ्यायचं नाही, आपल्या आईवडिलांचं सुद्धा ऋण घ्यायचं नाही. आपल्या कष्टाने कमावलेले जे असेल तेच आपलं आहे फक्त. आणि ते स्वामींच्या चरित्रात पूर्ण आहे. मुलं शिकली, नोकरी लागली, त्यांनी सांगितलं तुमचे पैसे तुम्ही ठेवायचे, तुम्ही स्वतंत्र राहाल तेव्हा उपयोगी पडेल, पण एक पैसा त्यांनी कधी घेतला नाही कुणाकडनं. त्यांचंच आदर्श आपण आपल्यापुढे ठेवला पाहिजे. आपल्या कष्टाचं जेवढं असेल तेवढंच आपलं खरं. त्याखेरीज मुलाला आता लाखो रुपये मिळत आहेत, आपलं नव्हे, आपलं जे काय असेल ते आपलं खरं आहे. तू असेल त्याप्रमाणे तू राहा. त्याचं कारण ज्याला मोकळं व्हायचं आहे, हे कर्ज आता जर डोक्यावर घेतलं, मग आपण म्हणतो पुढच्या जन्मात काय कोणाचं देणं घेतलं होतं आणि सारखं फेडावं लागतंय. घेतलं तुम्ही मागच्या जन्मी, आता फेडा. ते जर फेडायला नको असेल तर या जन्मात स्वच्छ राहा, काही कुणाचे घ्यायचं नाही. मुलांना वाढवलं, मी तुला लहानाचा मोठा केला, हे शब्द येता कामा नयेत. तुम्ही मोठं करणं भगवंत मोठा करतो, तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं. त्याबरोबर मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आई वडिलांच्या बद्दलची कृतज्ञता त्यांनी बाळगली पाहिजे. अपेक्षा आपण ठेवता कामा नये. मग ते मध्ये वृद्धाश्रमात गेले होते ना मी, निवृत्तीच्या त्या ते कार्यक्रमाला, तर तिथं पहिली सांगते की अपेक्षा ठेवायची नाही, कुणाकडूनही काहीही अपेक्षा ठेवायची नाही. आपण आपलं काम करायचं, संपलं. आणि म्हणून चोख पाहिजे कुठल्याही बाबतीमध्ये. आपण आपल्या म्हातारपणाची काय आपली अशी जागा पेन्शन सोय करून ठेवायची, आपलं जे असेल तेवढ्या भाजी भाकरी. आत बोध हा पाहिजे की दुसऱ्याने दिलं. स्वामी देखील म्हणायचे, एखाद्याने खूप दिलं, त्यांनी खूप दिलं असेल, तुम्ही किती घ्यायचं ते ठरवा. गरज आहे का? म्हणजे आमच्याकडे काही कार्यक्रम, एखादी योजना असली की स्वामीजी म्हणायचे त्यावेळेला की किती पैसे आपल्याला जमवायचे, तितके जमवायचे. तेवढं झालं, सोनूपंत म्हणत असं तसं. आणि एकदा असं काहीतरी करताना बरेच पैसे जमले आणि कार्यक्रम झाल्यावर शिल्लक राहिले, तेव्हा त्यांनी सांगितलं जे आता शिल्लक पैसे राहिलेले आहेत, ती जी यादी आहे आलेल्या लोकांची, त्याप्रमाणे बघा ते सगळे परत करा. असं झालं असतं का? कोणाकडनं विचार करा. माझं ते माझं, दुसऱ्याचं ते माझंच, असं आपला हल्ली व्यवहार चाललेला आहे. तर संतांना ते सगळं दिसत असतं की दुसऱ्याचं घेतलं की तुला फेडायला भाग पाहिजे. आपल्याला मोकळं व्हायचं आहे ना, कुणाच्याही ऋणात राहता कामा नये. आणि त्यातून ह्याच्यात जर काही गेलं असं तर लक्षात ठेवावं. आता परवाच त्या पोस्टातलं नाही का ते येतात, त्यांच्या सासूबाईंची आजारी होत्या वगैरे असं, तर पहिल्या त्यांना असं वाटायचं की काय वयांचं सगळं करायला लागतं. म्हटलं भाग्य समजा, तुमच्या सासूबाईंची सेवा करायला तुम्हाला मिळते आहे, याच्यासारखं पुण्य नाही, ते करा. आणि असं लक्षात ठेवा की कुठल्या तरी जन्मी त्यांनी तुमची सेवा केलेली आहे, ती तुम्ही आता परत करा सगळी. एकदम त्यांच्या दृष्टीत बदल झाला. म्हणलं मी अगदी आनंदाने सगळं केलं, आता मध्ये त्या गेल्या. ही भूमिका पाहिजे. आपण दुसऱ्याची सेवा करायची, घ्यायची नाही.
अगदीच नाईलाज असेल नाही हे सत्य नाही, पण नाही प्रत्येक गोष्ट करताना सावध पाहिजे. काय आहे का वाचण्याजोगं काही नाही. आणि मी लिहिलंय थोडंसं. वाचा ना, मग मी तेच सांगते. मग तुम्ही काय बोलत नाही, मग मला बोलायला लागतं. पूर्ण नाही झालेलं. नाही, जे काय झालंय ते बोला. का सांगितलं त्या यांचा सकाळी तुम्हाला वाचून दाखवलं होते त्या भगिनींचा जो आता फळणीकर बाईंचा तो सकाळचा, जे इतक्या आजारी असलेल्या त्यांना त्या एरवी काही ध्यान न लागणारं त्या दिवशी त्यांना ते आजारी पडलेल्या ह्याच्यामध्ये अपंग होऊन पडलेल्या अशा स्थितीत तिथं मला जाण्याची बुद्धी झाली. मी गेले आणि त्यांना सांगितलं. तेव्हापासून त्या ध्यानाची गोडी त्यांना इतकी लागली. काल त्याने आणून दिलं आहे पत्र, वाचण्याजोगं आहे अगदी. थोडंसंच आहे पण नेमकं दिलेलं आहे. तुमच्या उमाताई आहेत त्या आजारी पडलेलीच. आता तुमची ही कोणते ज्यांच्याकडे चांदोरकर, जे मंडळी यायची सुरुवातीला तर इतका अगदी असा चेहरा वैतागलेला दुःखी, कारण आजारी झालो म्हणून. पण जेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की हे आजारपण तुम्हाला तुमच्या साधनेसाठी उपयोगी पडणार आहे, आता तुम्हाला कामावर जायचं नाही, काही करायचं नाही, मग आता बसल्या ठिकाणी ध्यान नाम वाचन चिंतन असं करून हे तुमचं जीवन अजिबात पालटून टाका. आणि अशी कित्येक मंडळी अशी आहेत की ती साधना करायला लागल्यानंतर त्यांच्या जीवन असंच सुधारलं. मी पहिल्यांदा काय करायची, सगळ्यांना उपदेश करायला जास्ती सुधारावं म्हणून सगळे सांगतात. तुम्ही आता म्हणला तसं, पण काहींचा परिणाम होतो. आता सगळ्यांच्यावर होतो असं नाही. जर झाला असता तर आळंदी सुधारली असते, पावस सगळं वाटेल लागलं असतं, पण तसं होत नाही. परंतु थोडाफार जर परिणाम व्हायचा असेल तर ज्यांच्याकडून आपण ऐकतो त्यांचं वर्तन तसं असेल तर त्याचा परिणाम होतो, प्रबोध शक्ती येते. तीच जर व्यक्ती क्षणाक्षणाला त्याचे मूड ऑफ होत आहेत, क्षणाक्षणाला चिडायला होत आहे, रागवायला होत आहे, हे पाहिजे ते पाहिजे असं जर असेल तर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे जेला आपल्याला सांगायचं असेल तर आधी केले मग सांगितले, असं झालं तर उपयोग होतो. आता जसं आमचा नरेंद्र बसला आहे तिथे 5 वर्ष माझ्याकडे रात्री झोपायला असतो तो. तर परवा मला सांगितलं की चहा सोडला. तर म्हटलं कसं काय, विचारलं का ऑफिसमध्ये? तर तो म्हणला हो, त्यांनी विचारलं की चहा असा कसा सोडला, 5-7 वेळा घेत होता तो, कमी तरी घेत होता. पण म्हटलं मग मला सांगितलं त्याने की मी त्यांना सांगितलं ताईंच्याकडे मी 5 वर्ष जातोय पण अजून माझा चहा कसा सुटला नाही असं वाटलं आणि मग एकदा ठरवलं चहा सोडायचा, सुटला. कारण मला असं वाटतं चहा सुद्धा सुटत नाही तर मग काम क्रोध लोभ मत्सर कसे सुटणार. त्याच्यावर काहींचं म्हणणं असं की काम क्रोध सोडणं सोपं आहे पण चहा सोडणं अवघड आहे. आता हे कोडं मला काही कळलं नाही बा. मला असं वाटतं चहा नाही, ठीक आहे, नाही घ्यायचं संपलं. आहे काय त्याच्यात मोठं? आपण त्याच्या एवढे अधीन कशाला व्हायचं? क्षुल्लक गोष्ट आहे खरं म्हणजे. होतं काय त्याने? पण साधी गोष्ट आहे, आपण निश्चय करू शकत नाही. मनाने ठरवलं अमुक एक गोष्ट नाही करायची. अवघड काय आहे? आपल्या मनावर सुद्धा आपला कंट्रोल नाही, दुसऱ्याला आपण काय शिकवणार? लोक कोणाकडे ऐकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा परमार्थामध्ये स्वतःला सुधारायचं, स्वतःला बदलायचं. तर आपल्याला, जसं नाथांची गोष्ट होती, त्यांच्याकडे एक आई आली मुलाने घेऊन आणि म्हणलं महाराज सांगा गूळ फार खातो सारखा. तर ते म्हणले असं करा, 1 महिन्यानी या म्हणलं. बाईला म्हटलं गूळ खातो ते सोडायला महिना काय करायचा? मी महिनाभराने गेली. तर म्हणले बाळ गूळ खाऊ नये, चांगलं नाही. तर म्हणजे महाराज महिन्यापूर्वी तुम्ही काही सांगितलं नाही आणि आत्ता सांगितलं. ते म्हणजे महिनाभर आधी मी गूळ सोडला म्हणजे. आणि मग आता मी त्याला सांगतोय बाळ गूळ खाऊ नये. जोपर्यंत मी खात होतो तोपर्यंत मी त्याला सांगणार काय? म्हणून पहिल्यांदा आपण ते केलं पाहिजे. आणि नुसतंच केलं पाहिजे नाही, ते आपल्या स्वभावात सहज वळण पडलं पाहिजे. मुद्दाम केलं नाही. जसं उपास असला की आठवण जास्ती येत असते नाना पदार्थाची. आदल्या दिवशीपासून उद्या उपास आहे तरी 17 प्रकार खातात. शेंगाड्याचे प्रकार मला माहित नाही काय ते. अगदी काय नाही तरी हॉटेलला आईस्क्रीम आणून खातात उपासाच्या दिवशी. हे जे काही विडंबन आहे ना, हे परमार्थात मान्य नाही. त्यामुळे आपण करतो ते बरोबर का चूक, स्वतः तसं करायला पाहिजे आणि मग सांगायला पाहिजे. संत स्वतः तसं करतात म्हणून आज जे त्यांनी सांगितलं एकही कोणी संत दिसत नाही, त्याचं कारण सगळे नुसते बोलतातच आहे, स्वतःच्या आचरणात येत नाही आहे. आईने जर म्हटलं बाहेर रे उठ अभ्यासाला बस, 5 वाजले आता मी झोपते, म्हणजे त्याला 5 वाजता उठ आणि आई झोपते, मुलगा कसा उठेल अभ्यासाला? त्याला जर उठवायचं असेल तर 5 वाजता तुम्ही काहीतरी वाचायला बसा, लिहायला बसा, काही काम करायला बसा.
आणि अशा आईवड मला काही माहिती आहेत, मुलाला जर 12पर्यंत रात्री जागरण करूच नाही शकतो, रात्रीची झोप घ्यावी, दिवसा अभ्यास करावा. पण त्यातून त्याला जर करायचं असेल तर आई म्हणावते तर मी वाचत बसते तुझ्या इथे, काहीतरी करत बसते, तू अभ्यास कर. नाही तर अभ्यास करा रे, आम्ही जरा सिनेमाला जाऊन येतो, किंवा इकडे TV लावलेला आहे, तू बस अभ्यास. कसा बसेल तो अभ्यासाला? म्हणून काही मंडळींनी सांगितलं की अभ्यासाचे दिवस आले की आम्ही टीव्हीचं केबल काढून टाकतो. बरोबर आहे, हे स्वतः केलं पाहिजे. म्हणून बालकवर्गने पालकवर्ग करायला पाहिजे, त्यांच्यावर संस्कार झाले. आणि संतांच्या संगतीत खरं जर राहता आलं तर त्यांची प्रत्येक कृती आपण बारकाईनं पाहिली पाहिजे. ते काय करतात, कशासाठी करतात. स्वामींसारखे संत असले तर ते आपल्याला ते विचारतात, सांगतातही की स्वामी तुम्ही असं का केलं, कारण कळू दे आपल्याला. जसं मी सांगितलं, स्वामीजी सकाळच्या पूजेमध्ये काही त्यांचे फोटो मनासमोर आणत असत, मानस पूजेमध्ये. त्यात एक 2-3 व्यक्ती अशा होत्या की त्या स्वामींना अत्यंत छळत होत्या. त्यांचा मत्सर म्हणा, त्यांचं बोलणं म्हणा, निंदा करणं म्हणा, असं. मी म्हणायची यांचा नमस्कार करता ते बरोबर, ह्याना तुम्ही नमस्कार का करता? तर ते म्हणले ते त्यांच्याप्रमाणेच वागणार, पण त्यांच्या वागण्याबद्दल आपल्या मनात त्यांच्याबद्दल कुठेही राग निर्माण होऊ नये यासाठी मी त्यांना नमस्कार. दुर्जनम प्रथम म्हणजे तर त्याचा आणखीन एक वेगळा अर्थ आहे पुन्हा. दुर्जनम प्रथम म्हणजे याचा अर्थ सुद्धा दुर्जन प्रगट न करावे, सज्जनापरीस आळवावे, महत्व देऊ नये, तो वेगळा एक आहे. की दुर्जनाला तुम्ही दुर्जन म्हटलं की तो छळतोच जास्त, त्याच्या बाबा छान आहे, फार उत्तम आहे, छान आहे, असंच त्याला म्हणायचं नाही, तो व्याप करतो. इथं जे आहे ते आपल्या मनातच कुणाबद्दल किंतू येत्या कामाने. आपला असा का वागला, तो त्याच्या संस्काराप्रमाणे वागले. किंबहुना काल मी सांगितलं तुम्हाला, परवा म्हटलं, एक भगिनी माझ्याकडे आल्या परवा अचानक, MS झालेल्या बाई. एक दिवस फोन केला त्याने, मला ताई तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं या. आल्या आणि सांगत होत्या काय काय बरंच त्यांनी खूप चांगलं काम बिम केलेलं आहे वगैरे सगळं सांग. आणि सगळं बोलताना त्या काय म्हणल्या की आता मला कळलं, त्यांनी अनुग्रही दुसऱ्या दिवशी घेतला, ध्यानाचं सगळं समजून घेतला. आणि ते म्हणलं आमच्या यजमानानं हे मानवेल का नाही मला सांगता येत नाही, पण ते माझ्यावरती चिडतात, रागावतात. पण मी असं म्हणते म्हणल्या की ते रागावले तरी परमेश्वरच त्यांच्या रूपाने माझी कसोटी पाहतोय. हे जे तिचं वाक्य होतं ते मला इतकं आवडलं. याचा अर्थ तिची पारमार्थाची पाया तयार आहे. आता तिला जे फक्त हवं होतं ते ध्यानाची दिशा. आणि ती म्हणली आज मला नेमकं क्लिअर झालं, मी अनेक ठिकाणी जाऊन आले, पण आता तुम्ही जसं नेमकं काय करायचं सांगितलं आता मी त्याप्रमाणे करायला. ह्याचा अर्थ त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या तऱ्हेनं बघायचं ही दृष्टी आपल्याला आली पाहिजे. तुकोबाने त्यांचं ते हे बुडवल्यावर त्यांनी ज्यांनी बुडवायला सांगितलं त्यांच्यावर रागवले नाहीत ते. उलट त्याच्या अंगाची आग होते तर विठोबाला प्रार्थना केली की बाबा हा सत्पुरुष चांगला मनुष्य आहे, हा याची आग का होती अंगाची, तू बघ काहीतरी त्याच्याकडे. त्यांनी हात फिरवला. ह्याचा अर्थ असा की तो इतका व्यापक दृष्टिकोन झाला पाहिजे की कुणाबद्दलही न वाटता शत्रुत्व जर कोणी करत असेल तर त्याच्याबद्दल तू खुर्चीवर बस, तसं नाही त्याच्यावर वर बस. नाही पाय आवडतात ना, खरंच बस, वरती बस, वर बस, म्हणजे पाय तुझ्यात दुखावलेला आहे तो वर बस. लक्षात आलं? तर कोणीही जसा जरी कसा जरी वागला तरी लक्षात ठेवा त्याच्यावर जे संस्कार झाले त्याप्रमाणे तो वागतो आहे. आपल्याला त्याला जर काय आपल्या आदर्श वर्तनाने बदलता आलं तर, नुसतं लोकांना तू असं कर म्हणून नाही, आपल्या वर्तनाचा परिणाम त्यांच्यावर व्हायला पाहिजे तर तुझा उपयोग होतो. नुसतं सांगून आणि व्याख्यान करून मग सगळेच सांगतात प्लॅटफॉर्मवरनं लोक हो असं करा, पाठ फिरले की आपण तेच करतात, तसं होत नाही. पण परमार्थ करणं याचा अर्थ नुसतं ध्यान करणं नव्हे, नुसतं नाम घेणं नव्हे, संपूर्ण जीवन बदललं. काय काय कळलं तुला? सेवा करायची, हां, आपलं काम उत्तम करायचं, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही, हां, वडल्या माणसाची कुणाला दुखवायचं नाही, परमेश्वर हात आहे. कळलं ना? अशा 5-7 गोष्टी घरी गेल्यावर लिहून काढ आणि मला पुन्हा दाखवायला की काय काय सांगितलं. शाळेत शिकवलेलं आपण टिप्पणी घेतो का नाही? हां, तसं जेव्हा आपण इथं ऐकतो ना तेव्हा त्याची टिप्पणी घ्यावी. कारण आपल्याला वाटतं आपण इथून बाहेर पडलो की विसरतो सगळं. रोज काय ऐकायला पाहिजे त्याचं कारण ते विसरलेलंच असतं. पुन्हा असे काही बाहेरचे संस्कार सुरू होतात, हे जे बोललेलं असतं ते पुन्हा फ्लॅट पडतं. पण दोघांचाही स्वभाव तोच आहे, संतांना सांगितल्याशिवाय करमत नाही, ते सांगत राहतात. आपण विसरल्याशिवाय चुकत नाही, त्यामुळे आपण विसरत राहतो. असं जर सांगितल्याबरोबर अंतःकरणात बसलं असतं तर सगळी माणसं बराबर पालटली असते. तसं दिसत नाही, मग पुन्हा पुन्हा सांगायचं.
सेविलेची सेवावे अन्न. सकाळी जेवढं तरी पुन्हा जेवतो का नाही? घेतलेची घ्यावे जीवन. अहो सकाळी पाणी प्यायलं, आता दिवसभर नको नाही, पुन्हा लागतं. तैसे श्रवण मनन केलेची करावे. तसं पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे, पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. आणि आपल्यात बदल दिसला पाहिजे, घरच्या लोकांनुसार बदल वाटला पाहिजे. मोठ्या माणसांना नमस्कार करणं, देवाला नमस्कार करणं, खाण्यापिण्यात हॉटेलमधलं नाही खाणं, बाहेरचं आणलेलं नाही खाणं. काय असेल ते आईला सांगायचं, घरी कर काय असेल. आणि वाकडे तिकडे खाऊच नाही. पोळी भाजी भाकरी वरण आपलं जे असेल हां ते सात्विक अन्न असतं. आता हानी सांगितलं तर पाणीपुरी केलेली वगैरे फार वेळा करायची नाही पाणीपुरी. हां त्यांनी ते मसाले हे जे असतं वाटतं आपल्याला, आपला रजोगुण तमोगुण बदलतो. अन्नातून आपण घडत असतो. प्रत्येक अन्नाचा गायचा आपल्यावर परिणाम होत असतो. आपल्याला वाटतं असं कसं बदललं. आता तो काल आलेला मुलगाच नाही का सांगत होता, चांगला मध्ये चांगला सगळं सुटलं होतं, चांगलं झालं होतं. पुन्हा म्हणलं मी ते काय घ्यायला लागलो. मी म्हटलं तू आलाच नाहीस, तर संबंध सुटला त्याचा. आणि गंमत सांगते, 2 महिने मी ह्यांना सांगते की अरे त्याचं नाव घेऊन तो कुठं आहे शोधा. बरेच दिवस झाले मला तो कळला नाही आहे कुठं, त्याचा शोध घ्या. त्याचा टेलिफोन आम्ही टॅप केला. 2 महिने तो रेसलेस आहे. आणि काल बायकोला घेऊन रडतच आला माझ्याकडे. मी म्हटलं अरे 2 महिने मला तुझी आठवण येते, तू आहेस कुठे. म्हटलं काल रात्रभर सगळी आठवण आली. म्हणून बायकोला म्हटलं नाही आत्ता ताईंच्याकडे जायचं. आता तो किती वेळ येईल टिकेल, कारण अशी एक स्थिती असते की थोडं इकडं ओढतात थोडं तिकडं ओढतात. अशा स्थितीत एका ठिकाणी निष्ठा ठेवून राहणं हे फार अवघड असतं. आणि बाकीची मंडळी करायचं काय, काहीतरी करतो चल आपल्याबरोबर, आपणही बिघडायचं आणि दुसऱ्याला घेऊन जायचं. त्याच्यानं ह्याच्यापासून सावध राहायला भरपूर यात झालं ना. पण आपल्याला असे जर काही असेल लिहून आणा, आपल्याला वाचायला येतं, त्याच्यापासून दुसऱ्याला स्फूर्ती मिळते की आपण काय ऐकलं, आपल्यात काय बदल झाला. तू काय लिहितेस ना, तर काय केलं, लिहायला सुरुवात केली का नाही अजून. बर आता आपण हे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की. सब संतन की जय. जय जय रघुवीर. तुम्ही थांबा जरा.